हाय हॅलो, कसे असतात सगळेजण? मस्त मजेत ना? मी अमिता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आता जेवण वगैरे झाला आमचा. आज माडांका भर घालूची होती म्हणून कृष्णा काका इलेले. पाऊस पडलो नाही तोपर्यंत ह्या रान वाढला सगळीभर. त्या सगळा रान काढून माडाच्या मुळात कृष्णा काका घालीत होते. ते सुद्धा आता जेवून इलेले आणि जेवलेल्या पोटावर बिचारे लगेचच वणावलेले. आज पाऊस येता आणि जाता. इली तर मोठी सर येता पावसाची, नाहीतर मग थोडं वेळ थांबान राहता. पावसान घुडूप करून ठेवल्यान आणि जर येण्याची चिन्ह दिसली पावसाची तर आमच्या मालवणीमध्ये एक वाक्य बोलतात, काय सांगा? पाऊस पोराटोरांका घेऊन येता. ह्याचा अर्थ असं होता की येणारो पाऊस जो आहे ना तो खूप जोरात येतलो, जोरात पडतलो. माझ्या आजच्या अवतारावर जाऊ नको हा, कारण मी खूप दमलेला असे. सकाळपासून मी व्हिडिओ सुरुवात करूक बघतोय पण हातात मोबाईल घेऊक मिळत तर ना. एक जरी कामगार इलो ना तर त्याच्या मागना भरपूर नाचाचा लागता. हे खताचे पिशवे असत. संतोषने आज सकाळीच जाऊन हे खताचे पिशवे आणल्याने खरेदी विक्री संघातून कणकवलीच्या. तुमका माहिती आहे काय, माडांच्या मुळात जर कुंफळा घातली आपण तर त्यांना चांगला खत मिळता आणि चांगला उत्पन्न पण मिळता, म्हणजेच माडांका चांगला फळ येता. ही कुंफळा असत. जर तुमच्या तिकडे आजूबाजू जर असतील तर ती जमा करा आणि खरोखर माडांच्या मुळात घालून बघा. चांगला खत मिळता माडांसाठी आणि चांगला उत्पन्न पण येता माडांपासून. पावसाळ्यात रानटी वेली भरपूर वाढतात आणि प्रत्येक झाडाच्या भोवताली गुटाळतात आणि त्या झाडांची वाट लावून टाकतात. तर तुम्ही बघितलास ना, आता अननसाचा रोपटा असा आणि ते तसाच वेलीने भरपूर वेडावून टाकलेला असा. आणि ही असा आम्ही लावलेली हळद, आम्ही म्हणजे संतोषने लावलेली ही हळद असा. असो निसर्ग बघण्यासाठी ना लोक खय खय जातात गाडी बिडी स्वतःचे करून, पण आमका काही जाऊची वेळ येत नाही कारण आमच्याकडेच निसर्ग असा, आमच्या आजूबाजूकच. आता 10 दिवसापूर्वी बघला असतास ना तर आमची विहीर पूर्ण सुकलेली होती आणि आता बघा आमच्या विहिरीत किती पाणी येईल, पूर्ण भरलेली असाही आमची विहीर. ह्या शोचा अळू असा ना खय खय आमच्या कंपाऊंडमध्ये कितीतरी पसरलेला असा. ता एकत्र आता काढून लाव करूया. संतोष सकाळी बाजारात गेले, म्हणजेच खरेदी विक्री संघात गेले आणि त्यांचा पण इतर ठिकाणी काय काय कामं होती. ते सगळीच कामं केल्याने मग खत आणण्याचा आणि मग रिक्षातनं त्या सगळा खत घेऊन येले. आणि त्याचवेळी नेमके कृष्णा काका बाहेर वडापाव खावासाठी गेलेले 5-10 मिनटापुरते आणि तेवढ्यातच रिक्षा इली आणि मग त्या सगळ्याच्या सगळा रिक्षावाले काका आणि माझो नवरो सगळ्यांनी दोघांनी मिळून त्या खत उतरल्याने. खताचे पिशवे एवढे जड होते की माका पण धरूचा लागला. मी आपला मधीच वाईस धरलेला आहे. काय त्याचा उपयोग झालो की काय माहिती नाही. आणि खत उतरून झाला सगळ्या रिक्षातनं बाहेर काढलो आणि मग कृष्णा काका इले. रायवळ आंब्याची ही रोपा असत आणि ती आंबरडाक लावची असतात. आता तुम्ही म्हणशात रायवळ आंबे लावचे लागतात काय, तर होय, असे आता आंबे आपणाक बघू गावत नाही बघा कोकणात. आता सगळीकडे कलमी आंबे तयार झालेले असत आणि हे रायवळ जे आंबे असतात ना ते आपणाक खाऊक मिळत नाही. आणि खरोखर रायवळ आंब्याची चव सुद्धा खूप छान असता. आपण जर रायता खातो ना अगदी आवडीन, त्या रायवळ आंब्याचाच असता आणि त्या रायवळ आंब्याचाच करूचा लागता. कारण रायवळ आंब्यात असे तंतू असतात बघा, केसाळ असो भाग तो लागता. जर आपणाक रायता करूचा असतात ना तर तसे तंतुमय आंबे लागतात आणि तरच त्याचा रायता खूप छान लागता. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात आम्ही ही गंधारीन लावलो. किती सुंदर फुला इली आहेत बघा. गेल्या वर्षी पण अशीच सुंदर धरलेली. मी एक व्हिडिओ पण त्याच्यावरती केलेला आहे. खूप सुंदर बहर इलेलो असा बघा ह्या गंधारणीक. आणि ही आता ह्या पावसाळ्यात आम्ही तोडलं. कटिंग केल्यानंतर तर अजून छान ते का धुमारे इले आहेत. कृष्णा काकांनी हैला सुद्धा रान काढल्याने हैली पण साफसफाई केल्याने आता सगळ्या माडांच्या मुळात खणून झालेला असा आणि आता त्यामध्ये खत घालायचा. परत त्याच्यावरती म्हणजेच खतावरती माती ओढायची. मग झाला, माडांका भर घालून झाली पावसाळ्यात. आणि नंतर मग पाऊस गेलो म्हणजेच दिवाळीच्या दरम्यान त्यांना परत अळी करूची लागतात ह्या माडांना.
आणि अळी करून झाली की मग लगेचच त्यांका पाणी देऊक सुरुवात करूची लागता, नाहीतर मग माड सुकतं. जितक्या तुम्ही माडांका पाणी घालशाल ना तितके माड चांगले राहतात आणि चांगला फळ देतात. भर फक्त आम्ही माडांकाच नाही घालीत तर आजूबाजूची जी झाडं असत ना, इतर झाडं असत त्यांका सुद्धा आम्ही भर घालून घेतो. बावडी भरली ना की ह्या बेडकांचे मात्र लय वांदे होतात. त्यांका मग राहावाक मिळत नाही, अशी व्यवस्थित स्थिर अशी जागा मिळत नाही त्यांका. मग ते एकत्र येतात आणि असे पायऱ्यांवर बसान राहतात. त्या दिवशी तोडलेल्यानी ना कृष्णा काकानी जी काठी आहे ते हे काठी असत आणि ते नंतर व्यवस्थित असे बांधून ठेवलेले असत. हे चिव्याचे काठी आहे ना आमका कोकणी माणसांका लागतातच. काय नाही काय घराभोवताली जी कामं असतात ना त्यासाठी ही चिव्याच्या काठी आमका खूप उपयोगाक पडतात. तर मग व्हिडिओ आवडलो ना, व्हिडिओ आवडलोच असतलो नक्की, कारण एवढं सुंदर निसर्ग तुमका दाखवलंय ना मी. तर मग व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सगळ्यांका पोचात ह्यो व्हिडिओ. लाईक केल्यानंतर सुद्धा ह्यो व्हिडिओ सगळ्यांका पोचता. छान छान कमेंट्स करा, म्हणजे माझी एंगेजमेंट वाढात आणि माका असेच छान छान यूट्यूबवरती व्हिडिओ टाकूसाठी खूप प्रेरणा मिळात चांगले चांगले कमेंट केल्यानंतर. तर मग आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. बाय.